नमस्कार. आजची आपली रेसिपी असणार आहे कैरीची चटपटीत आंबट गोड चवीची अशी डाळ. याला तुम्ही कैरीची डाळ, कैरीची आमटी किंवा कैरीचे आंबट गोड वरण देखील म्हणू शकता. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर सगळ्यात अगोदर त्यासाठी मी घेतली आहे इथे 1 छोटी वाटी तुरीची डाळ, सोबतच 1 छोटी वाटी मुगाची डाळ घेतली आहे. बऱ्याच जणांना तुरीच्या डाळीमुळे पित्त होतं, त्यामुळे असा पर्याय तुम्ही वापरू शकता. तुरीची डाळ आणि मुगाची डाळ मिक्स करून वापरावी. आता ही स्वच्छ 2-3 वेळेस धुवून घेतली आहे आणि त्यामध्ये 1 ग्लास पाणी, थोडंसं हिंग, बारीक चिरलेला कांदा आणि आवडीप्रमाणे हिरवी मिरची टाकून घ्यायची. आता कुकरला 4 शिट्ट्या चांगली देऊन ही डाळ आपल्याला शिजवून घ्यायची आहे. तुम्ही इथे बघू शकता कुकरच्या 4 शिट्ट्या झाल्यात आणि त्यानंतर मी ही डाळ बाजूला काढून घेतली आणि तुम्ही पाहता एकदम मस्त अशी ही डाळ शिजली आहे. तुम्ही हवं असेल तर डाळ शिजायला ठेवण्याच्या अगोदर अर्धा तास पाण्यामध्ये भिजवून देखील ठेवू शकता. आता यामध्ये 1 ग्लास मी गरम पाणी घातलं आहे. हे बघा एकदम बारीक अशी ही डाळ शिजून इथे तयार आहे. चला तर मग आता हिला आपण फोडणी देऊया. तर फोडणीसाठी इथे मी एक पातेले गरम करून घेतलं आहे. त्यामध्ये आवडीप्रमाणे तुम्ही तेलाचा वापर करावा. इथे मी 2 छोटे चमचे साधारण तेल घेतलं आहे. त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं आणि 7-8 कढीपत्त्याची पानं टाकून घ्यायची. त्यानंतर 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतल्या आहेत त्या टाकायच्या आणि आता इथे मी कैरीच्या साधारण 2 मोठ्या फोडी इथे बारीक चिरून घेतल्या आहेत त्या टाकल्या आहेत. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कैरीच्या फोडी लहान किंवा मोठ्या देखील ठेवू शकता. आता आपल्याला साधारण 3-4 मिनिटं ह्या कैरीच्या फोडी आहेत त्या फोडणीसोबत छान परतून घ्यायच्या आहेत. फोडी थोड्याशा मऊ झाल्या पाहिजेत. तुम्ही इथे बघू शकता ह्या कैरीच्या फोडी इथे छान मऊ झाल्या आहेत. आता यामध्ये आपल्याला काही मसाले टाकायचे. त्यासाठी अर्धा चमचा लाल तिखट टाकले आहे, थोडीशी हळद टाकली आहे. आपण यामध्ये हिरव्या मिरचीचा वापर केलाय, त्यामुळे यामध्ये लाल तिखटाचा वापर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करावा. आता यामध्ये थोडंसं आपल्याला पाणी टाकून घ्यायचे, कारण आता यात आपण टाकणार आहोत गूळ. साधारण 1 छोटा चमचा मी गूळ टाकला आहे. चवीपुरतं मीठ टाकायचं आणि आता हे गूळ या पाण्यामध्ये छान विरघळेल अशा प्रकारे आपल्याला साधारण अर्धा मिनिट आपल्याला हे उकळून घ्यायचं आहे. आता यामध्ये जी आपण डाळ घोटून घेतलेली आहे ती डाळ टाकायची आहे. आवडीप्रमाणे तुम्हाला किती पातळ किंवा घट्ट आवडतं त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा वापर करावा. आता यामध्ये मी टाकणार आहे ओलं नारळ. इथे मी किसून घेतलं आहे. साधारण 2 छोटे चमचे इथे मी ओलं नारळ किसलेलं टाकलं आहे. सोबतच हिरवी छान बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आणि आता या डाळीला साधारण 3-4 मिनिटं छान उकळून घ्यायचं. तुम्ही ते बघू शकता डाळ छान उकळली आहे. त्यानंतर साधारण 1 मिनिटभर आपण एकदम मंद गॅसवर परत एकदा ही डाळ अशीच उकळू द्यायची आहे. साधारण मिनिटभर झाला आहे आणि आता मी गॅस बंद केला आहे. तर तयार आहे आपली एकदम चटपटीत आंबट गोड चवीची कैरीची डाळ किंवा कैरीचं वरण देखील तुम्ही याला म्हणू शकता. रोजच्या दुपारच्या जेवणामध्ये नेहमीचं वरण किंवा नेहमीची डाळ खाऊन कंटाळा आला असेल तर अशा प्रकारचं चटपटीत आंबट गोड चवीचं वरण तुम्ही नक्की ट्राय करा. रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग परत भेटू अशाच मस्त रेसिपींसोबत. तोपर्यंत धन्यवाद.